माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे पुत्र आणि बीड जिल्हा बँकेचे माजी संचालक मेघराज आडसकर यांनी आज पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे। आज दुपारी अंबाजोगाईतील हाऊसिंग सोसायटीतल्या बंगल्यामध्ये हा प्रकार घडला। 142 कोटींचा जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये 50हून अधिक नेते आणि संचालकांवर आरोप आहेत, ज्यात रमेश आडसकर आणि त्यांचे बंधू मेघराज यांचं देखील नाव आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठीमध्ये मेघराज यांनी पोलीस आपल्याला या घोटाळ्यात अडकवत असल्याचा आरोप केलाय। तसंच जिल्हा बँक घोटाळ्याला सर्वस्वी भाजप नेते राजाभाऊ मुंडे आणि सुभाष सारडाच हे दोषी असल्याचं म्हटलंय। मेघराज आडसकर यांनी आत्महत्या केली। आज त्यांनी आत्महत्या करत असताना पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना त्यांनी सुसाईड नोट ठेवली मागे। काय म्हटले? बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 7 सालापर्यंत संचालक असताना मी बँकेचा अध्यक्ष व मंडळाच्या विरोधात संचालक होतो। आमचा विरोध असताना सुद्धा आम्हाला व इतर संचालकांना ऐन वेळेचे कोणतेही ठराव घेऊन अडकवले आहे। खऱ्या बँकेचे 2 चेअरमन राजाभाऊ मुंडे व सुभाष सारडा जबाबदार आहेत। इतर कुणीही बँकेच्या कर्ज प्रकरणात जबाबदार नाहीत। दरम्यान बीड जिल्हा बँक घोटाळा नेमका काय आहे आपण एक नजर टाकूया। बीडच्या जिल्हा बँकेमध्ये 2011-12 मध्ये 142 कोटींचा घोटाळा झालाय। थकबाकीदार संस्थांना नियमबाह्य कोट्यवधींचं कर्ज वाटपही करण्यात आलंय। 11 प्रकरणात बेकायदेशीर कर्ज दिल्याचा संचालकांवर ठपका ठेवण्यात आला। घोटाळ्या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 131 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी, काँग्रेस खासदार रजनी पाटील यांचा विखे पाटील सहकारी साखर कारखाना, सुभाष सारडांचा सारडा मेडिकल कॉलेजला बेकायदेशीर कर्ज वाटप झालंय।